एक मोठी टीम तर दुसऱ्या बाजूला यशवंत भाऊ पाचंगे 11 HK स्पोर्ट लोणीकंद सलामीची जोडी अमित तापकीर सर आणि त्यांच्यासोबत संघाचा आयकॉन आपल्याला पाहायला मिळतोय। हा बॉल कल्याण मुंबईला बिलॉंग करणारे डान्सिंग पंच जे या स्पर्धेचे प्रमुख आकर्षण आहे। वाह, खूप मोठं स्ट्रेच आणि कळवला आहे हा खराब चेंडू आहे। अवंतर धावेबरोबर संघाचा धावपल पुढे सरकतो। धावपलकावरती 2 धावा तुम्हाला पाहायला मिळतात। षटक क्रमांक पहिलं मैदानावरती मधुर धुळे काय बॅटिंग केली होती या खेळाडून पाठीमागच्या सामन्यामध्ये। आणि अलीकडे आपण पाहतो टेनिस क्रिकेट पारनेर तालुक्यामध्ये धुमाकूळ घालणारा अष्टपैलू खेळाडू आहे। गतीने कमी असणारा चेंडू तुम्ही इथे मैदानाच्या आतमध्ये पाहतो। जबरदस्त कामगिरी, अफलातून कामगिरी इथे मैदानावरती 2 धावा धावफलकावरती आहे। आता रॉयल ट्रॉफीच्या तिसऱ्या पर्वाकडे काउंटडाऊन सुरू झालेला आहे। कोण या स्पर्धेची फायनल खेळेल त्यासाठी यास गुडघाट टेकवलाय आणि आडव्या बॅटनं अक्षय वाठारकरनं डीप मिड विकेट सीमारेषा दाखवली मधुर धुळेला। षटकार डीजे ऑपरेटर संपर्क करा। षटकाराबरोबर संघाचा धावपल पुढे सरकतोय। बॅक टू द बॉलर, हा फटका मधुर धुळेच्या हाताला चेंडू स्पर्श केला परंतु वेग तुफान होते या फटक्यामध्ये। सरळ डिफ बिडॉन फोडल चेंडू सीमारेषेच्या बाहेर। 4 धावा। चौकाराबरोबर संघाचा धावपल पुढे सरकतो। धावपलकावरती 12 धावा आहे। हे पहा या स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं प्रत्येक संघाला नाश्ता सौजन्य आहे आणि नाश्ता या ठिकाणी उपलब्ध झालेला आहे। संघाचे प्रतिनिधी आम्ही विनंती असेल की आपण या आणि आपल्या संघाचा नाश्ता इथून घेऊन जा। ज्यांनी आपल्याला या स्पर्धेमध्ये नाश्ता सौजन्य दिलं विपुल शेठ भंडारी आणि चिराग शेठ भंडारी या दोन्ही मान्यवरांचं स्वागत करतो आम्ही। यस, आपण पाहतो खरं तर अनेक स्पर्धेमध्ये वाह सुंदर कॅच, गुड रनिंग कॅच। रोहित खरंच उभा होता तिथे आणि टिपलाला सुंदरला जवाब झेल संघाचा आयकॉन कोसळतोय। वाह, जोरदार टाळू वाजूयात। आपण पाहतो खरं तर कल्याण मुंबईवरनं आपल्या या स्पर्धेसाठी जे डान्सिंग पंच आहेत हेरी सरांचा आपण मनपूर्वक ऋण व्यक्त करूयात। पहिलं धक्का मैदानावरती बसलेला आहे। खरं तर याआधीच हा चेंडू मधुर धुळेला टाकायचा होता, जाणून बुजून त्याने वाईड यॉर्कर हा चेंडू ठेवला। बॅट लावली ती त्याने रोहित खरात। याआधीच खरं तर या स्पर्धेमध्ये त्याने पहिल्याच दिवसामध्ये दुसऱ्या दिवसामध्ये आपण पाहतो कमाल केलेली आहे। वासिक शेखचा अफरातून झेल त्याच डिपार्टमेंटमध्ये त्याने टिपला आणि इथे देखील आपल्याला पाहायला मिळतोय एक सुंदर झेल त्याच्या माध्यमातून असणार आहे। एक गडी बाद 12 धावा धावफलकावरती आपल्याला इथे पाहायला मिळतं। सेमीफायनलचा एक मोठा थरार आहे जिंकलात। भिंतीवर बसलेले प्रेक्षक पाय वरती घ्या। मान्यवर आपण जे भिंतीवरती बसलेले आहेत समोर भिंतीवरती बसलेले सर्वच प्रेक्षक राजा विनंती असे पाय वरती घ्या। आपण जागा पुरत नसेल तर व्यासपीठावरती या परंतु पाय वरती घ्या। इथे 12 धावा धावफलकावरती लालाराम प्रजापती न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो परंतु भन्नाट वेगानं समोर चष्मा लावलेले सर विनंती असेल आपण पायवरती घेऊयात। आपण षटक क्रमांक पहिलं त्यांच्या अलीकडे दोघं तिघ आहेत। स्पर्धा तुमच्यासाठीच आहे। जरी रॉयलचं पर्व असेल परंतु आपण पाहतोय तुम्ही देखील इन्व्हॉल्व आहात। षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये संपलाय आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर यशवंत भाऊ पाचंगे 11 HK स्पोर्ट लोणीकंद हा संघ धावफलकावरती नजर टाकल्याचा 12 धावा आहे। 6 षटकांची लढत आहे त्यामुळे आपण पाहतो इथे तुम्हाला वेळ आहे। पॉवर प्लेचं दुसरं षटक पाठीमागच्या सामन्यामध्ये खरं तर अमोल गागरेने काय गोलंदाजी केली होती तोच कॉन्फिडन्स घेऊन या सामन्यामध्ये तो येईल। हा बॉल मुख्य पंच यस इथे कळवतायत अनोख्या शैलीच्या माध्यमातून की इट्स अ वाईड बॉल आहे। अवंतर धाव इथे मिळेल। अवंतर धावेबरोबर संघाचा धावपल पुढे सरकतो। धावफलकावरती 13 धावा आहे। या स्पर्धेमध्ये 20 संघ खेळले। 20 संघांपैकी आपण पाहतो 16 संघांचा प्रवास थांबला तर अंतिम 4 संघ मात्र आपण पाहतो रॉयल ट्रॉफीच्या तिसऱ्या पर्वासाठी प्रयत्न करतील की या पर्वाचा सेकंदाचा इनसाइड आउट
टिपिकल पॉवर प्ले फटकावता अमित तापकीर सरांचा चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धावा. बॉल बॉय चेंडू फेका. चौकारा बरोबर संघाचा धावपल पुढे जातो. धावपलकावरती नजर टाकल्या असता 17 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये आहे. कित्येक वेळे दोन्ही संघ एकमेकांच्या समोर आलेले आहे. कित्येक वेळा एकमेकांना चारी मुंडे चित केले. कित्येक वेळा एकमेकांकडून सपाटून मार खाल्लाय. कित्येक वेळा एकमेकांना देमाय धरणी ठाई केलंय. परंतु पुन्हा एकदा गाठ पडलेली आहे 2 ठगामध्ये. जिथे निमित्त आहे रॉयल ट्रॉफी 2025चं तिसरं आणि या तिसऱ्या पर्वासाठी आपण पाहतो कोण कर्तृत्व दाखवेल. चौकाराबरोबर संघाचा धावपल पुढे जातो. 17 धावा धावपलकावरती आपल्याला इथे पाहायला मिळतोय. रॉयल ग्रुप, संदीप दादा कोतकर युवा मंच, शशिकांत भाऊ दसगुडे युवा मंच, साईराम मित्र परिवार, चौकाराबरोबर संघाचा धावपल पुढे सरकतो. 17 धावा आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. 6 षटकांची लढत आहे. त्यामुळे आपण पाहतो आता अमित तापकीर सर महत्त्वपूर्ण खेळाडू, अनेक वर्ष खूप चांगले क्रिकेट खेळणारे खेळाडू, हवेली हंटर सारख्या एका यशस्वी टीमचं प्रतिनिधित्व केलं. PTPL सारखे 2 पर्व अमित तापकीर आणि त्यांच्या कंपनीने आपल्या नावावरती केलं होतं. त्यामुळे गुणवत्ता प्रचंड आहे आणि त्या प्रचंड गुणवत्तेच्या आणि लोकप्रियतेच्या शिखरावरती पोहोचलेलं नाव म्हणजे अमित तापकीर सर आहे. वयाशी मला वाटतं जवळपास 40 ओलांडलेली असेल, परंतु तितकंच सुंदर क्रिकेट खरं तर आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये त्यांनी दाखवलेला आहे आणि अजूनही तो क्रिकेटचा रोमांस तुम्हाला मैदानावरती त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला आहे. इनसाइड आउट फटका होता. अमोल कागरेला सीमारेषा दाखवली आणि या चौकाराबरोबर संघाचा धावपल पुढे 17 आहे. हा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतो. मुख्य पंच तिथे कळलं ज्यावेळेस खरं तर ॲक्शन केली गेली त्यावेळेसच अमोल कागरेने रिव्ह्यू घेतलेला आहे. तिसऱ्या पंचांकडे आपण जातो. या स्पर्धेमध्ये प्रत्येक टीमला आपण एक रिव्ह्यू ठेवलेला आहे आणि त्याचा वापर इथे मैदानाच्या आतमध्ये केला जातो. आपण जर या स्पर्धेमध्ये पाहिले अनेक मान्यवरांनी आपल्याला सौजन्य दिले. त्यामध्ये तुम्ही जर पाहिलं क्रिकेट साहित्य सौजन्य हाताने मंदार शेठ पाचुनकर, त्याचप्रमाणे विशेष सौजन्य ज्यांनी आपल्याला या स्पर्धेमध्ये दिले SS टूर्स अँड ट्रॅव्हल्स, संतोष शेठ नागवडे, कॉमेंटर सौजन्य ज्यांनी आपल्याला या स्पर्धेमध्ये दिले माजी नगरसेवक अहिल्यानगर हाताने विशाल शेठ कोतकर, स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक महागणपती रांजणगाव गावचे उद्योजक अमोलदादा पाचुनकर यांच्या माध्यमातून स्पोर्ट्स सायकल सत्कार फ्रेम सौजन्य ज्यांनी आपल्याला या स्पर्धेमध्ये दिलंय गांधी कंस्ट्रक्शन शिरूर पुणे आणि अहिल्यानगर आदरणीय सुभाष शेठ गांधी. तर प्रत्येक सामन्याचा मॅन ऑफ द मॅच इट्स अ वाईड बॉल. रिव्ह्यू लॉस होईल तुमचा. तुम्हाला पुन्हा एकदा संधी नसेल. अमोल कागरे अँड कंपनी. अवंतर धावेबरोबरच संघाचा धावपल पुढे सरकतो. 18 धावा धावफलकावरती सेमीफायनलचा पहिला. हो सुंदर फटका मारायचा होता तिथे, परंतु चेंडूचा बॅटचा संपर्क नाहीये. ऑफस्टिकच्या पलीकडनं चांगला चेंडू आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. 18 धावा आपण इथे मैदानावरती पाहता. विरोधी दिशेला फटका सर्वांनाच बीट केलं या चेंडूनं. लेग बाईच्या माध्यमातून मला वाटतं पंचाच्या पायाला लागले, परंतु अजिबात लागलेलं नाही. ते कळवतात लेग बाईचा तो इशारा आहे. हा चौकार आहे. वा, इथे लेगबाईच्या माध्यमातून सर्वांनाच या चेंडूने मात दिली. अमोल गागरेचा हा चेंडू होता. मधुर धुळे फाईन लेग थर्डमॅन दोघांना बीट करून चेंडू थर्डमॅन सीमारेषा ओलांडून पलीकडे. या चौकाराबरोबरच संघाचा धावपळ पुढे सरकतो. 22 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. दुसरा षटक प्रगतीपथावरती आहे. यावेळीचा चेंडू पुन्हा एकदा सुंदर फटका आहे, परंतु भिंतीचा अडथळा. धावा पळून काढायच्या तिथे. एक तर धाव इथं मैदानावरती आली, दुसऱ्या धावेसाठी देखील प्रयत्न केलाय आणि बघता बघता आपण जर पाहिले 2 धावा तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. पूर्ण होईल. या 2 धावेबरोबरच संघाचा धावपल पुढे सरकतो. 24 धावा धावपलकावरती. या स्पर्धेमध्ये ज्यांनी आपल्याला मॅन ऑफ द मॅच सौजन्य दिलेला आहे युवा उद्योजक सागर शेठ लांडे आणि ॲडव्होकेट कुणाल भैया गायकवाड यांच्या माध्यमातून आपल्या मॅन ऑफ द मॅच सौजन्य लाभलेला आहे. त्याचप्रमाणे चांदीचे कॉईन सौजन्य या सर्व संघांना आपण खरं तर या स्पर्धेमध्ये दिले. आदरणीय धरमचंद भरुलाल फुलफगर ज्वेलर्स, देवेंद्रजी फुलफगर साहेबांच्या माध्यमातून आपण पाहतो चांदीचे कॉईन आपल्याला पाहायला मिळेल. गती परिवर्तन होता. वेग काढून घेतला होता अमोल गागरेने या चेंडूवरती. आडव्या बॅटने फटका खेळायचा होता, परंतु प्रॉपर टायमिंग नाहीये. परंतु तरी देखील आपण पाहतोय एक धाव आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. एका धावेबरोबर संघाचा धावपल पुढे सरकतो. 25 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. DJ सौजन्य ज्यांनी आपल्याला या स्पर्धेमध्ये दिले, ग्रामपंचायत सदस्य शिरूर आणि हॉटेल जयेश बारचे प्रोप्रायटर आदरणीय विजयदादा घावटे साहेब,
यांचं देखील आपण मनोपूर्वक ऋण व्यक्त करूयात. सत्तावीस धावा धावफलकावरती 2 षटकांचा खेळ इथे मैदानाच्या आतमध्ये संपलेला आहे. खरं तर मैदानावरती तुम्ही पाहतात यशवंत भाऊ पाचंगे 11 HK लोणीकर हा संघ मैदानावरती खेळतो. संघाचा नेता आणि अर्थात आपण पाहतो कॅप्टन कुल म्हणून अनेक वर्ष आपण ज्यांना पाहतो अमित तापकीर सर. फक्त आपण पाहतो संघाचे कर्णधार नाही आहे तर टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे ते संचालक देखील राहिलेला आहे. सातत्याने आपण पाहतो अनेक वर्ष खूप चांगली क्रिकेट आणि क्रिकेटला एका वेगळ्या उंचीवरती नेणारा हा सुपरस्टार आहे. इथे इथे दोघांमधली दरी आहे. कलात्मकतेचा आविष्कार फुलवला आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. चौकारा बरोबर संघाचा धावपल पुढे सरकतो. 31 धावा धावपलकावरती आहे. एकदा का सुरुवात टाकळी डोकेश्वर टीम आपल्यासाठी जो नाश्ता आहे तो घेऊन जा. कुणीतरी एक प्रतिनिधी पाठवून द्या आणि घेऊन जातो नाश्ता. चौकाराबरोबर संघाचा धावपल पुढे सरकतो. 31 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतो. मी अमित तापकीर सरांच्या विषयी बोलत होतो. एकदा का चेंडूचा बॅटचा प्रॉपर टायमिंग व्हायला लागला मग समोर कुठला गोलंदाज आहे या अजिबात फरक पडत नाही. यावेळेस ॲक्शन रिप्ले होता परंतु मधुर धुरण आधीच ओळखलेलं होतं की पुन्हा एकदा हाच फटका येईल. ऑफस्टिकच्या पलीकडे हा चेंडू गेला आणि निर्धाव चेंडू तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. ज्यांनी आपल्याला या स्पर्धेमध्ये नाश्ता सौजन्य दिले भंडारी कलेक्शन शिरूर आदरणीय विपुल शेठ भंडारी आणि भंडारी सेल्स कॉर्पोरेशनचे प्रोप्रायटर आदरणीय चिराग शेठ भंडारी या दोन्ही मान्यवरांचं आम्ही रॉयल ट्रॉफीच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत करतो. बॅटची बाहेरची कड होते तिथे मैदानाच्या आतमध्ये अमोल गागरेच्या उजवीकडनं चेंडू सरळ निघाला परंतु शॉर्ट थर्डमॅनच्या क्षेत्ररक्षणाने केलेला अफलातून क्षेत्ररक्षण तुम्ही पाहता. फायनल सामन्यामध्ये फटाके सौजन्य यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे. माजी नगरसेवक शिरूर नगरपालिका आदरणीय सुनील शेठ बाफणा. त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये आपण पाहतो अनोख्या शैलीने अर्थात MS धोनी स्टाईलने जर सामना फिनिश केला तर या स्पर्धेचे मुख्य आयोजक आणि विशेष म्हणजे आपण पाहतोय म्हणते आता विशाल गायकवाड सर यांचे विश्वासू सहकारी म्हणून ज्यांच्याकडे तुम्ही सातत्याने पाहता असे रवींद्र गिरमकर सर यांच्या माध्यमातून 777 रुपये. सुंदर गोलंदाजी मधुर धुळे. सामान्य कुटुंबातून शेतकरी कुटुंबातून पुढे आलेला खेळाडूला आहे. परिस्थितीला आपली ताकद बनवली आणि त्या ताकदीच्या जोरावरती अनेक वर्ष महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये या पारनेर तालुक्याच्या आपकन मोठ्या सुपरस्टारनं स्वतःचं अस्तित्व निर्माण केलेलं आहे. हे तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले आहे. 31 धावा आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहता जबरदस्त गोलंदाजी. पहिल्या चेंडूवरती चौकार परंतु त्यानंतर ओळीने चांगली गोलंदाजी आहे. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा गोखणारी गोलंदाजी. लाजवाब गोलंदाजी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पंच इथे आपण पाहतो मला वाटतं असं वाटलं की चेंडू आणि स्टिकचा जो मर्यादा होता बेल्लेकरचा थोडंसं होता परंतु मधुर धुळेल जे ॲक्शन करायचे होते आमच्या पंचांनी गेले तिथे. 31 धावा धावफलकावरती आपण इथे मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. षटक क्रमांक 3 मैदानावरती यावेळेचा चेंडू खंडून काढावा लागलाय. माती कापत हा चेंडू लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाकडे जातोय. एक धाव आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. अफलातून षटक टाकलंय मधुर धुळेनं. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर यशवंत भाऊ पाचंगे 11 लोणीकर हा संघ 1 गडी बाद 32 आहे. या स्पर्धेत आपण पाहतो खरं तर केवळ 5 धावा या षटकामध्ये खर्च केल्यात. या स्पर्धेमध्ये अनेक सौजन्य आपल्याला लाभलेलं आहे. त्यामध्ये आपण पाहतो खरं तर कालच आदरणीय मनोज बेल्लेकर सरांनी खरं तर उल्लेख केला की अनेक स्पर्धेमध्ये आपण पाहतो खरं तर स्पर्धा भरवल्या जातात. कालच खरं तर आदरणीय बेल्लेकर सरांनी खरं तर आपण पाहतो त्याचा नामोल्लेख केला. अनेक स्पर्धा आम्ही खरं तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पाहतो आणि अनेक स्पर्धा बरोबर असताना आपण पाहतो आपण समाजाशी देखील काहीतरी देणं घेणं लागतो आणि त्या समाजाच्या माध्यमातून आपण पाहतो समाजातले ते घटक आहे एका व्यासपीठावरती यावेत आणि विशेष म्हणजे आपण पाहतो त्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे शिक्षण. ते शिक्षण खूप महत्त्वाचं आहे आणि त्या शिक्षणासाठी मात्र रॉयल ट्रॉफी 2025 पर्व क्रमांक 3 आयोजक कमिटीच्या या उपक्रमाला मात्र काले सरांनी सलाम केलेला आहे. कारण जर आपण पाहिलं आज या स्पर्धेमध्ये असे 5 होतकरू शालेय विद्यार्थी असणार आहे की ज्यांना मात्र आपण पाहतोय 2000 रुपये शिष्यवृत्तीच्या माध्यमातून आपण देणार आहोत आणि ज्यांनी सौजन्य दिले शिरूर आंबेगाव काँग्रेस आयचे अध्यक्ष यशवंत भाऊ पाचंगे आदरणीय गौतमदादा थोरात आदरणीय मेजर नितीनजी बांदल आणि
इंजिनियर आकाशजी घावटे या सर्वांचा मी मनपूर्वक ऋण व्यक्त करतो. 3 षटकं संपलेले आहेत. 32 धावा धावपालिकावरती आहे. लालाराम प्रजापती आपण जर पाहिलं 2 चेंडूमध्ये 2 धावांवरती, तर अमित तापकीर सर 12 चेंडूमध्ये 13 धावांवरती आपल्याला खेळताना पाहायला मिळतात. प्रवीण गावडे या खेळाडूचा कमबॅक या वर्षाचा खरं तर पाहण्याजोगता राहिलेला आहे. पाठीमागे झालेल्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज, त्याचबरोबर आपण पाहतो जसं करतं त्यांचा हाप होता त्याही स्पर्धेमध्ये जिथे अमोल कागडे स्वस्तामध्ये परतत होता ना, प्रवीण गावडेने मेला लुटला ह्या मैदानावरती. आणि आता गोलंदाजीतून देखील तो किती महत्त्वाचा आहे ना, इथे त्याने पहिल्या चेंडूवरती दाखवून दिलं. गती परिवर्तन चेंडू, टिपिकल डावकर हाताचा गोलंदाजाचा हा चेंडू होता इथे मैदानावरती. यावेळेचा चेंडू समर स्लॉटमध्ये, नो बॉल आणि लॉंगअपच्या डोक्यावर अमित तापकीर यांचा ब्लास्ट, षटकार. बॉलबॉय विनंती असेल चेंडू फेका, नो चेंडू आणि त्यावरती आलेला एक खणखणी षटकार. षटकाराबरोबर संघाचा धावपल पुढे सरकतो. 39 धावा धावपालिकावरती आपल्याला पाहायला मिळतोय. हवेली तालुक्याचं जुनं नाणं खणखणीत वाजतंय. मित्रांनो, तुम्ही 500च्या नोटा गोळा करा, ते खाली सोडा, त्याचा आवाज अजिबात येणार नाही. परंतु तुम्ही अजूनही 5-5 रुपयाचे नाणे गोळा करा, ते खाली सोडा, त्याचा जसा खणखणाट आहे ना, तितका अप्रतिम फलंदाजी अमित तापकीर सरांची तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. 39 फीटचा चेंडू आहे. 32 होते 32. तुमचा अतिरिक्त खेळाडू आहे तिथे. फ्रीटचा चेंडू आपण पाहतो इथे मैदानावरती. 39 धावा धावपालिकावरती आपल्याला पाहायला मिळतात. हा बॉल नव्याने टाकायचा आहे, खूपच भरकटलेला आहे. इकडे तिकडे इकडे तिकडे आणि दोन्ही बाजूला गेलेला आहे चेंडू. वाईट बॉल. अवंतर धावेबरोबरच आपण पाहतोय संघाचा धावपल पुढे 40 धावा तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. इथे संघर्ष मैदानाच्या आतमध्ये खरं तर रंगलेला आहे. फ्रीट आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये असेल. या फ्रीटवरती आपण पाहतो खरं तर एक मोकळा फटका मारण्याचा प्रयत्न इथे असणार आहे. गती परिवर्तन हा चेंडू हे अस्त्र खरं तर प्रमुख सातत्याने राहिलेला आहे. सिमेंट विकेटवरती आपण पाहतो अनेक वेळा गोलंदाज खेळतात. खरं तर इथे शेजारी ॲशलिजन खेळाडू बसलेले आहेत, ज्यांनी माती विकेटही बघितले, मातीच्या आधीची लाल माती देखील बघितली आणि सिमेंट विकेटही बघितलेले आहे. मनोज बेल्लेकर सर. विशेष म्हणजे आपण पाहतो सिमेंट विकेटवरती तुम्हाला व्हेरिएशनच असलं पाहिजे तर तुमचं काम होणार आहे. आडव्या बॅटने फटका फसला, स्क्वेअर लेग खूप वारावर सारखा चेंडू वरती, वॉट कॉट, काय आपलातून झेल टिपलाय तिथे मैदानावरती. अमित तापकीर सरांचा खेळ थांबलाय. असं वाटलं होतं की क्षेत्ररक्षक तिथे येणार नाही, परंतु मित्रांनो पहा, कदाचित क्षेत्ररक्षक हुसेन बोल्टच पळत होतं की काय असा प्रश्न झाला, भास आला आणि अफलातून झेल त्याने मैदानाच्या आतमध्ये टिपलाय. अमित तापकीर महत्वपूर्ण विकेट मैदानावरती आलेल्या संघाला दुसरा धक्का मैदानावरती बसलेला आहे. 40 धावा धावपालिकावरती तुम्ही पाहतात. तो ऐकत असता जयघोषाचे नारे, तो नकोच विसरूया काल गतीचे वारे, अचूक चेंडू फटकाऱ्या काळाचा, आयुष्यासर डोंगर धावांचा, निरंतर आठवण आली इथे कणाकणाला, अरे हे जीवन म्हणजे क्रिकेट, राजा हुकला तो संपला. फक्त खेळाडूंसाठी पारितोषिक आहे असं अजिबात नाही आहे रॉयल ट्रॉफीमध्ये. प्रेक्षकांसाठी देखील आपण पारितोषिक आहे आणि 50 रुपयाचं कुपन खरेदी करून तुम्ही इलेक्ट्रिक बाईक जिंकू शकता. त्यासाठी मात्र तुम्हाला खरं तर इथे आपण जर पाहिलं, तेजस घावटे सर, अक्षय भापकर, अक्षयजी आढाव या तिन्ही खरं तर आयोजक कमिटीच्या सदस्यांशी संपर्क करायचा आहे आणि 50 रुपयाचं कुपन खरेदी करत आपण पाहतोय नक्कीच इलेक्ट्रिक बाईक. समोर आपण पाहतोय समालोचक कशा उजवीकडली जी गॅलरी आहे तिथे तेजस सर, वा सुंदर फटका, चेंडू आकाश मार्गाने सीमारेषेच्या बाहेर, अभिखुजरचा ब्लास्ट आहे हा, षटकार. वॉट हिट, ग्लोरियस हिट होता आणि या षटकाराबरोबर संघाचा धावपळ पुढे सरकलाय. 46 धावा तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. डगआउटमधनं सेट होऊन आला अभिकुजूर. माहिती आहे इथून अजून फार षटकं मैदानावरती नाही आहे. प्रवीण गावडे या षटकामध्ये आहे. पहिल्या चेंडूवरती खरं तर दुसऱ्या चेंडूवरती नोबॉल आला, त्यावरती षटकार आहे. तर या षटकातला दुसरा मोठा हिट इथं मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 46 धावा धावपळक आपल्याला पाहतोय.
यावेळेचा चेंडू ऑफस्टिकच्या पलीकडे पुन्हा गाडव्या बॅटने फटका खेळलाय. मधुर धुळेकडनं चूक झाली आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेलाय. या चौकाराबरोबरच यशवंत भाऊ पाचंगे 11 HK स्पोर्ट लोणीकंद अर्धशतक धावपलकावरती पूर्ण. 50 धावा इथं मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. मधुर धुळेकडनं चूक झालेली आहे. खूप कमी वेळा आम्ही पाहतो, परंतु चेंडू अचानक खाली राहिले आणि सरळ चेंडू डिफ्लॉंगॉन सीमारेषा फोडून बाहेर आलाय. यावेळेचा चेंडू होता. उंची इथं मैदानाच्या आतमध्ये मिळालेली आहे. लांबी मिळू शकत नाही. मधुर धुळे अफलातून कॉट टिपतोय तिथे. अभि कुजूरचा खेळ थांबलेला आहे. डावाला 3ऱ्या क्रमांकाचा भगदाडा आहे. जिथे कुठे चांगली भागीदारी पाहायला मिळते उंच हवामध्ये चेंडू. मधुर धुळेचं मी कौतुकच करेन, कारण समोर जर तुम्ही पाहिलं सातत्याने डोळ्यावरती सूर्य येतोय, त्यालाही आपण पाहतो बाजूला केला आणि अफलातून झेल मैदानाच्या आतमध्ये टिपलेला आहे. 4 षटकांचा खेळ संपलाय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकावरती यशवंत भाऊ पाचंगे 11 HK स्पोर्ट क्लब लोणीकंद हा संघ 3 गडी बाद 50 आहे. 50 धावा आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. आपण जर पाहिले या स्पर्धेमध्ये ज्यांनी आपला ग्राउंड सौजन्य दिले सदस्य रयत शिक्षण संस्था महाराष्ट्र राज्य जाकीरभाई पठाण डान्सिंग पंच जे करते हॅरी सरांना तुम्ही आज या मैदानावरती पाहतात. ज्यांनी सौजन्य दिले आदरणीय प्रकाशजी राजगुरू सर आणि तानाजी शेळवणे सर. त्याचप्रमाणे आपण पाहतो पाणी सौजन्य ज्यांनी आपल्याला या स्पर्धेमध्ये दिले डेक्कन एक्वाचे प्रोप्रायटर कयुमबाई शेख. या स्पर्धेमध्ये विशेष सहकार्य ज्यांचं आपल्याला लागलेलं आहे सानिका स्पोर्ट आदरणीय भाऊसाहेब चव्हाण, शिरसा स्पोर्ट, अंगद स्पोर्ट्स, जान्हवी स्पोर्ट, अर्सुल कार डेकोर. त्याचप्रमाणे आपण पाहतो विश्वास मसाले जोशीवाडी, गग्गा ग्रँड अँड हॉटेल, ऋषीभाऊ धुमाळ. अमोल कागरे गोलंदाजी मार्कवरती आलेले आहेत. यावेळेचा चेंडू फुल टॉस होता. बॅट चालवली तिथे लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक उभा आहे आणि लालाराम प्रजापतीचा खेळ थांबवला. त्या क्षेत्ररक्षाने निम्मा संघ कोसळलाय. मोठी विकेट इथे मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळालेली आहे. हॅरी सरांचं देखील अप्रतिम नृत्य तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळतं. 4था धक्का मैदानावरती इथं बसलेला आहे. खचून जाशील वेड्या स्वतःशी लढताना. अरे खचून जाशील वेड्या स्वतःशी लढताना. बघ एकदा गवताच्या त्या पात्याला वादळात खेळताना. हा वनवा पेटलाय व्हायची ते राख होऊन जाऊ दे. आता एक डाव दोघांमध्ये होऊन जाऊ दे. संघर्ष मैदानावरती रंगलेला आहे आणि आपण पाहतो या संघर्षातून स्वतःचं अस्तित्व तुम्हाला मैदानावरती निर्माण करायचं आहे. हा बॉल हा गोकणार होता. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण ओम सवनेली इथे मैदानाच्या आतमध्ये पळतो. प्रमोद अभाकंत या खेळाडूंकडे प्रचंड मोठी ताकद आहे, गुणवत्ता आहे आणि अनेक वेळा अशा परिस्थितीतून आपण पाहतो अमित तापकीर आणि आपल्या सहकाऱ्यांना त्यांनी बाहेर काढलेला आहे. आज पुन्हा एकदा तीच परिस्थिती इथे मैदानावरती असणार आहे. इतिहास आठवायचा आहे आणि त्या इतिहासातून पुन्हा एकदा कर्तृत्व इथे मैदानावरती सिद्ध करायचं आहे. ऑफस्टिकच्या पलीकडे सरकले, शफल होत फटकाय. स्क्वेअर लेगमध्ये आपण पाहतो क्षेत्ररक्षक तिथं चेंडूवरती येतील. एकच धाव तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळेल. इतकं दुःख से कुछ चलने वाला नाही आहे. लगाने पडेंगे चौकर छक्के तभी तो बात बनने वाली आहे. स्वप्न अशी बघा की पंखांना बळ येईल. मैत्री अशी करा की जग आपलं होईल. अपयश देखील असं स्वीकारा की विजेता सुद्धा भारावून जाईल आणि माणूस म्हणून असं बना की माणूस की सुद्धा नतमस्तक होईल. इथं कर्तृत्व गाजवायचं आणि कर्तृत्व गाजवलं तरच तुम्ही रॉयल ट्रॉफी 2025 फायनल खेळणार आहात. पराभूत झाला तर मग मात्र या स्पर्धेला प्रवास तुमचा थांबणार आहे. त्यामुळे कर्तृत्व इथं मैदानावरती तुम्हाला गाजवायचंच आहे. हो टिपिकल बॉल आहे. हा खरं तर क्लासिकल चेंडू आहे. अमोल गागरे ज्यावेळेस खरं तर आपण पाहतो कित्येक वेळा तो महाराष्ट्र टेनिस क्रिकेटच्या पटलावरती खेळतो आणि हा चेंडू पडल्यानंतर अनेक खेळाडूकडे या प्रश्नाचं उत्तर नसतंय. लाजबाब चेंडू होता. गती परिवर्तन नवीन चेंडू खरं तर हा डेव्हलप केलेला आहे अमोल गागरेने आणि तो चेंडू आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळतोय. या षटकामध्ये आहे पुन्हा एकदा अफलातून गोलंदाज अमोल गागरेशी आपल्याला पाहायला मिळते इथे. यावेळीचा चेंडू होता वेगावरती सॉर होता. भन्नाट वेगाचा चेंडू पाठीमागे डीपमध्ये रोहित खरात संघाचा आयकॉन चेंडूवरती आला. दुसरा धावेचा प्रयत्न इथे आणि ऑन फील्ड पंच 3ऱ्या पंचांकडे इथे आलेले आहे.
या स्पर्धेमध्ये आपल्याला अनेक सौजन्य लाभलेले, त्यामध्ये विशेष सहकार्य मुन्नाभाऊ शिंदे, जितेंद्रभाऊ गोडसे, राहुल शेठ महाजन, धनंजय तात्या पाचंगे, सरपंच पंकज भाऊ कारकिले, प्रवीण शेठ कवाष्टे, सचिनदादा घावटे, तुषार भाऊ पवार, त्याचप्रमाणे गणेश शेठ पठारे, डॉक्टर अविनाश गावडे सर, शुभम भैया गव्हाणे, राहुलदादा विठ्ठल पवार, शेलर मामा गुळाचा चहा, कपिल नाना. यस, फलंदाज इथे बाद होईल. फलंदाज इथे बाद होणार आहे. दुसऱ्या धावेसाठी आपण पाहतो प्रयत्न आणि बॉडी लँग्वेज बरेचसे काय ते सांगून जात होते. तर त्याचबरोबर आपण पाहतो तिथे ज्ञानेश्वर माऊली कुरुंदळे, भरतभाऊ रासकर, उदयनराजे कुरुंदळे, पांडुरंग शेठ शिंगाडे, ज्ञानेश भाऊ ढेरंगे, ओंकार शेठ कर्डिले, प्रवीण भाऊ गोबारे, अक्षय शेठ दसगुडे, गणेश शेठ दसगुडे आणि एस ग्राफिकचे प्रोप्रायटर आदरणीय अविनाशजी साबळे, या सर्वांचा आम्ही रॉयल ग्रुप सायरम मित्र परिवार आयोजित रॉयल ट्रॉफी 2025च्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत करतो. सामना पाहण्यासाठी आपण पाहतोय आदरणीय नितीनजी गोगडे आणि मेजर आदेश कोळपे याही मान्यवरांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे. तुमचा रिव्ह्यू लॉस झालेला आहे. रिव्ह्यू लॉस झाला सर मगाशीच तुमचा. पंचांचा निर्णय अंतिम असेल. तुमचा रिव्ह्यू मगाशी लॉस झालेला आहे. एका टीमला एकच आहे, त्यामुळे पंचांचा निर्णय अंतिम असेल. क्षेत्ररक्षक लावून घ्या. चला चला, विनंती असेल. ऑनफिल्ड डिसिजन जो असेल पंच तो द्यावा लागेल आपल्याला. हा यस, इट्स वाईट. सामना चालू करा. खरं तर ऑफिशियल टीमचे जेवण सौजन्य आहे. अर्थातच आपण पाहतो सातत्याने ज्यांनी 5 दिवस आणि या 6व्या दिवसामध्ये नाही हा तेजस्वी शेंडगे सरांचा देखील आपण मनपूर्वक ऋण व्यक्त करूया. पहा, प्रत्येक टीमला आपण एक रिव्ह्यू ठेवला आणि तो तुम्ही गमावून बसलेले आहात. त्यामुळे पुन्हा एकदा संधी. प्रत्येक टीमला एक एक रिव्ह्यू आहे आणि तो अनसक्सेसफुल झाला तर मग मात्र तिथे थांबणार आहे. त्यामुळे सामना चालू करा. विनंती आहे. पंच चला, जो काय ऑनफिल्ड डिसिजन असेल तो आपल्याला पुढे कॅरी फॉरवर्ड करावा लागेल. पंच चला आपल्या जागेवरती या. दोन्ही पंच आपल्या जागेवरती या. इट्स अ वाईट बॉल. चला, विनंती असेल सामना चालू करा. 53 धावा धावपलिकावरती आपण पाहतो. इथं मैदानाच्या आतमध्ये पहा, स्पर्धा निर्विवाद पद्धतीने चालू आहे आणि खूप चांगली स्पर्धा चालू आहे. पंचांचा आपला आदर करावाच लागेल, कारण पंचांनी खूप चांगली कामगिरी केलेली आहे. वाईट बॉल. अवंतर धावे बरोबर संघाचा धावपल पुढे. आपण पाहतो खरं तर लकीटोच्या माध्यमातून जे कुपन आहे तेजस घावटे सर आपल्याला खरं तर या ठिकाणी पाहायला मिळतं. तुम्ही त्यांच्याशी संपर्क करू शकता. स्वर चेंडू असेल. अवंतर धावे बरोबर संघाचा धावपल पुढे जातोय. धावपलकावरती नजर टाकली असता पंचावन्न धावा धावपलकावरती आहेत. हा बॉल, नो बॉलचा कॉल इथं मैदानाच्या आतमध्ये. यस, कदाचित असं वाटलं फायरिंग चालू आहे की काय, परंतु नंतर कळलं हा नो चेंडू आहे. नो चेंडू आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये असेल आणि पुढील चेंडू पहा. उघडा डोळे पहा नीट. चेंडू असेल फ्री हिटचा चेंडू मैदानावरती असेल. 57 धावा धावपलकावरती. अमोल गागरे भरकट चालला या षटकामध्ये, परंतु दुसऱ्या बाजूला प्रमोद आबा कंद यांच्याकडे सर्वांच्या नजरा मैदानावरती लागल्या. धावपलक गोळा करायचा आहे आणि इथे मात्र ती संधी चालून आलेली आहे. यावेळेचा चेंडू हेलिकॉप्टर वाईडिश कव्हरला पाठीमागे आपण पाहतो. प्रवीण गावडे इथे चेंडूला पाठमोर आहे. तिथे मात्र चेंडू चौकार इथे मैदानावरती पाहायला मिळेल आणि या चौकारा बरोबरच आपण पाहतोय 5 षटकांचा खेळ संपलाय. 5 षटकांच्या समाप्तीनंतर यशवंत भाऊ पाचंगे 11, HK स्पोर्ट लोणीकंद हा संघ 61 धावा आहेत. शेवटचं षटक आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये असेल. तोडा फोडा आणि राज्य करा. ज्यावेळेस इंग्रज भारतामध्ये आले,
भारतातल्या महापुरुषांनी मात्र इंग्रजांना विरोध केला, मग मात्र इंग्रजांनी ओळखलं इथं जर अधिराज्य गाजवायचं असेल, संसार थाटायचा असेल तर काहीतरी वेगळं करावं लागेल. मग मात्र त्यांनी तोडफोड आणि राज्य करा अशी खरं तर नीती अवलंबली. आता त्याला आपला अंतर्गत गटबाजी देखील जबाबदार होते, तो भाग वेगळा. परंतु इंग्रजांनी 150 वर्ष राज्य केले तेवढंच खरी मोठी शोकांतिका आहे. 5 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती 61 धावा तुम्हाला पाहायला मिळतात. शेवटचं षटक आहे आणि गोलंदाजी मार्कवरती संदीप गावडेला आपण इथे मैदानाच्या आतमध्ये पाहतो. 1,51,000 रुपये हो झळालता करंडक. तिसरं पर्व आणि या तिसऱ्या पर्वाचा कोण सिकंदर ठरेल हे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायचं. उशिराला प्रेक्षकांना सांगू इच्छितो सेमीफायनलचा पहिला थरार मैदानावरती इथं रंगतोय. कर्जुल हरिया हा संघ एका बाजूला आहे. 61 धावा धावफलकावरती आपण इथे पाहत आहोत. शेवटचं षटक इथं प्रगती पथावरती आहे आणि या शेवटच्या षटकामध्ये मात्र धावा गोळा करायच्यात. स्ट्राईकवरती आपण अक्षय यांना इथे पाहतो, तर गोलंदाजी मार्कवरती संदीप आहे. यावेळेचा चेंडू मोठा फटका खेळायचा. धावचीताची संधी इथे मैदानाच्या आतमध्ये. यस, पंचांचं बोट आकाशाकडे जात आहे आणि इथे कॉडबॅन ना स्ट्राईकवरती आहे. त्याला रिव्ह्यू नाहीये, त्याला रिव्ह्यू नाही आपल्याकडे, त्याला रिव्ह्यू नाहीये. कॉट बॅनसाठी रिव्ह्यू नाही आपल्याकडे. ओव्हरस्टेपिंग आणि कॉट बॅनसाठी रिव्ह्यू नाही आपल्याकडे. इथे फलंदाज बाद असतील. चला न्यू बॅटर या आतमध्ये चला, लगेच वेळेचं बंधन आहे आपल्याला. 6वा धक्का इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. सामना पाहण्यासाठी कोल्हेवाडी गावचे उद्योजक नामदेव शेठ धावडे, विशाल शेठ धावडे व सर्व मित्रपरिवार आणि आदरणीय पवार साहेब हे सर्व मान्यवर सामना पाहण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. रॉयल ट्रॉफी 2025 मध्ये आम्ही त्यांचं मनपूर्वक स्वागत. न्यू बेटा आपण अनिकेत यांना इथे मैदानाच्या आतमध्ये पाहतो. पहिल्या चेंडूवरती आलेली विकेट इथे मैदानावरती गरजेची होती. आपण जर पाहिले 6 गडी बाद 61 षटकार चौकारांची तुम्हाला उधळण करायचं आहे. पाऊस पाडाचा षटकार चौकार असा, त्याशिवाय तुमचं काम इथे मैदानाच्या आतमध्ये होणार नाहीये. शॉर्टपिच पद्धतीचा चेंडू होता. सुंदर फटका आहे, परंतु कव्हरला क्षेत्ररक्षक उभा. ओळीने दुसरा फलंदाज जातो तंबूच्या आसऱ्याला. डावाला 7व्या क्रमांकाचा खिंडार पडलाय. 7वा धक्का. फलंदाज चला न्यू बॅटर आपण तेजस यांना इथे मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. नाव नाही न्यू बॅटर आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये. तेजस यांना तुम्ही इथे मैदानाच्या आतमध्ये पाहतात. शेवटचं षटक विकेट हॅट्रिकचा चेंडू संदीप गावडे यांच्यासाठी आणि समोर आपण पाहतो अमोल गागरे देखील क्षेत्ररक्षण बदलताना तुम्हाला पाहायला मिळतोय. अगदी तेजसच्या समोर प्रवीण गावडेला उभं करून ठेवलेलं विकेट हॅट्रिकचा चेंडू आहे. पहिल्या 2 चेंडूवरती आलेला विकेट तुम्हाला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालेला आहे. हा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतो ॲक्शन रिप्ले करायचा. धावचीताची संधी मैदानाच्या आतमध्ये असेल आणि इथे प्रमोद अमाकंद यांना स्ट्राईक वरती न येऊ देण्याचा घाट घातला होता, परंतु तो सक्सेसफुल नाहीये. फलंदाज धावबाद नक्कीच होईल, परंतु प्रमोद अमाकंद स्ट्राईक वरती येतील. संघाला 8वा धक्का आहे. 8वा धक्का आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. बेटर जाऊया थोडंसं आपण लवकर, कारण अजूनही बरेचसे सामने मैदानाच्या आतमध्ये कव्हर करायचे आहेत आपल्याला. 8 गडी बाद 61 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. या शेवटच्या षटकामध्ये धावांचे हाणामारी गरजेचे आहेत, तिथे मात्र गोलंदाजासाठी महामारी. यावेळेचा चेंडू आडव्या बॅटने फटका खेळायचा. प्रॉपर बॅटवरती चेंडू मिडल नाहीये. रोहित खरात तिथे चेंडूवरती आलाय. दुसरा धावेचा प्रयत्न फेक अमोल गागरेकडे उशिरा आहे, तोपर्यंत 2 धावा आहे. जिथे षटकार चौकार तुम्हाला मैदानावरती येत नाही, एकरी दुहेरी धावा नक्कीच तुम्हाला नवद संजीवनी प्रदान करा तुमच्या धावाला. धावफलकाला चालना मिळेल. 2 धावे बरोबरच संघाचा धावफलक पुढे 63 धावा धावफलकावरती आपल्याला इथे पाहायला मिळतात.
दरम्यानच्या काळात आपण पाहतो ज्यांनी आपल्याला या स्पर्धेमध्ये विशेष सौजन्य दिलेलं आहे आणि आयोजक म्हटलं तरी काही हरकत नाही. एसएस टूर्स अँड ट्रॅव्हलचे ओनर, श्रीगोंदा तालुक्याचा अभिमान आदरणीय संतोष नागवडे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन होतंय. रॉयल ट्रॉफी 2025 मध्ये आदरणीय संतोष नागवडे त्यांच्यासोबत आलेले सर्व मित्र परिवार यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. नववा धक्का आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये इथे बसलेला आहे. दरम्यानच्या काळात ज्यांचे या ठिकाणी उपस्थिती लाभते, ज्यांचा खरं तर आपण पाहतो पट्ट्या ISPL मध्ये सिलेक्ट झालाय आणि विशेष म्हणजे ग्रामीण भागातल्या खेळाडूंना सातत्याने हक्काचं व्यासपीठ आणि एक यशस्वी संघमालक म्हणून आपण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये ज्यांना पाहतो, एसएस टूर्स अँड ट्रॅव्हलचे सर्व आदरणीय संतोष नागवडे पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन होतंय. रॉयल ट्रॉफीमध्ये आम्ही त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. त्याचबरोबर आपण पाहतो आयोजक कमिटीच्या माध्यमातून संतोष नागवडे आपला एक सन्मान होतोय, आपण या सन्मानाचा स्वीकार करा. 9 गडी बाद 63 यावेळेचा चेंडू आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय. वाईट बॉल आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळेल. अवंतर धावीबरोबर संघाचा धावपळ पुढे सरकतोय. 65 धावा आहे. एसएस टूल्स अँड ट्रॅव्हल्सचे सर्व संतोष शेठ नागवडे पाटील यांचा आयोजक कमिटीच्या माध्यमातून सन्मान होतोय. खरं तर ऋतिक गजर सिलेक्ट झाल्यानंतर सर्वात जास्त आनंद जर कोणाला झाला असेल तर ते संतोष नागवडे पाटील होते. कारण अनेक वर्षाचे तपश्चर्या आणि विशेष म्हणजे पाठीमागे आपण पाहतो श्रीकृष्णासारखे उभे राहणारे व्यक्तिमत्व होतं ऋतिक गजर यांच्या पाठीमागे, ते म्हणजे संतोष नागवडे आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक देखील आहेत, त्यांचा आपण या ठिकाणी सन्मान करतोय. यावेळेचा चेंडू सुंदर गोलंदाजी आणि इथे संपूर्ण संघ हा ऑल आउट होतोय 65 या धावसंख्येवरती. आपण पाहतोय सकाळचे पत्रकार समीर सर देखील आपण पाहतोय त्यांच्यासोबत जोडले गेलेले आहेत. महाराजा प्रतिष्ठान अण्णापूर संघाचे संघमालक माजी सरपंच समीर नागवडे सर देखील आपल्याला या ठिकाणी त्यांच्यासोबत जॉईन होताना पाहायला मिळतोय. पहिला डाव मैदानाच्या आतमध्ये संपलेला आहे. अफलातून गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये अमोल गागरे आणि कंपनीने केलेली आहे. 65 धावा पर्यंत आपण पाहतो प्रतिस्पर्धा संघ अर्थात यशवंत भाऊ पाचंगे 11 HK स्पोर्ट लोणीकन या संघाला मात्र त्याने थांबवलंय आणि जिंकण्यासाठी 36 चेंडूमध्ये बनवायचे आहेत 66 धावा. पुढे मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो इथे रंगतीये. सेमीफायनलची पहिली मॅच आहे. कोणता संघ आपण पाहतो फायनलमध्ये पोहोचेल आणि कोणत्या संघाचा प्रवास इथे मैदानावरती थांबेल हे ऐकायचं आपल्याला. आणि ऐकण्यासाठी आपण पाहतो महाराष्ट्र टेनिस क्रिकेटचा एक अभ्यास आवाज मायक्रोफोनवरती आपण पाहतो जॉईन होणार आहे आदरणीय मनोजी बेल्लेकर सर. सर या तुमचं स्वागत आहे. थँक्यू. या स्पर्धेमध्ये जर आपण पाहतो खरं तर तुम्ही जर पाहिलं संतोष शेठ नागवडे स्पोर्ट फाउंडेशन श्रीगोंदा आणि संतोष शेठ नागवडे 11 मांडवगण फराटा या दोन्ही संघाचे संघ मालकी त्यांच्याकडे आहे. आणि असं असून देता खरं तर तुम्ही तिथं मन जिंकलंच, परंतु काल विशाल धारकनं जी बॅटिंग केली ना आपण पाहतोय त्या विशाल धारक यांच्यासाठी देखील 500 रुपयाचं पारितोषिक. त्यांच्यासोबत आपण पाहतो आदरणीय संतोष नागवडे यांच्यासोबत आलेले श्रीगोंदा तालुक्यात सकाळचे पत्रकार संपादक आदरणीय समीर नागवडे साहेब, त्याचप्रमाणे आपण पाहतो युवा उद्योजक प्रणवजी जंगले आणि आद्यान्य उद्योजक गजानन दादा घाडगे साहेब हे सर्व मान्यवर या ठिकाणी आहेत आणि त्यांचा देखील आपण रॉयल ट्रॉफीच्या माध्यमातून या ठिकाणी सन्मान करत आहोत. आम्ही विनंती करतो नागवडे साहेब, समीर नागवडे साहेब, पत्रकार साहेब आपला सन्मान होतोय. त्याचप्रमाणे आदरणीय गजानन घाडगे साहेब आपला देखील आयोजक कमिटीच्या माध्यमातून सन्मान होतोय, आपण त्या सन्मानाचा स्वीकार करा. खरं तर दानशूर व्यक्तिमत्व आणि विशेष म्हणजे जितकी रॉयल ट्रॉफी मोठ्या वेगळ्या उंचीवरती तितकाच रॉयल माणूस म्हणून ज्यांचा गौरव सातत्याने आपण पाहिलेला आहे. बंटी अर्थात विशाल गायकवाड सर, अण्णापूर गावचे माजी सरपंच पप्पू शेठ पवार, त्यांच्यासोबत आदरणीय संतोष शेठ नागवडे पाटील आणि आपण पाहतो ज्यांचा सन्मान होतोय असे आमचे पत्रकार साहेब आहेत. यानंतर गजानन घाडगे साहेब आपला देखील या ठिकाणी आपण सन्मान करतोय. टॉस होतो सेमीफायनल क्रमांक 2. संदीप भैया नवले 11 तुकाई टायगर्स पारगाव संघाचे कर्णधार आणि देवश्री वॉरियर्स टाकळी ढोकेश्वर दोन्ही संघाचे कर्णधार विनंती असेल नाणेफेकीसाठी चला. सेकंड सेमीफायनल आपण या ठिकाणी खेळत आहोत, त्याचा नाणेफेक आपल्याला उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते करायचा आहे. अण्णापूर गावचे उद्योजक शामभाऊ पवार आणि त्यांच्यासोबत आणि ग्रामपंचायत सदस्य वैष्णवदादा इसवे हे दोन्ही मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. रॉयल ट्रॉफी 2025 मध्ये आम्ही त्यांचं स्वागत करतो.
त्याचबरोबर आपण पाहतो पेरडी चषकाचे मुख्य आयोजक माजी नगराध्यक्ष आणि भावी नगरसेवक म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहतो रवी उर्फ श्याम मनोहर ढोबळे साहेबांचं देखील मंचावरती शुभागमन झालेलं आहे। रॉयल ट्रॉफी 2025 मध्ये आम्ही त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो। जितेन या, जितेन शेळके चला विनंती आहे। जितेन शेळके चला। एस एस टूल्स अँड ट्रॅव्हलचे प्रोप्रायटर आदरणीय संतोष नागवडे साहेबांना मी विनंती करतो आपला शुभास्ते आपण टॉस करतोय। त्याचबरोबर रवी उर्फ श्याम मनोहर ढोबळे साहेब, पहिलवान मोहनदादा शेळके साहेब, पप्पू शेठ पवार, तिकडे पाठीमागे राजेश अण्णा कदम आणि अनेक अनेक मान्यवर यांच्या उपस्थितीमध्ये दुसरा सेमीफायनलचा जो थरार आहे ना त्याचा आपण नाणेफेक करतो। एका बाजूला संदीप भैया नवले 11 तुकाई टायगर्स पारगाव आणि देवाश्री वॉरियर्स टाकळी ढोकेश्वर अशी लढत सेकंड सेमीफायनल आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायची आहे। सामन्याकडे आपण जातोय। टॉस आपण इथे मैदानावरती कव्हर करतोय। पहिलाच बॉल गोल्डन डकचा शिकार अमोल गागरेचा फर्निचर तोडलाय अभि खुजूरनं 0 वरती पहिला फलंदाज बाद। टॉस आपण या ठिकाणी करत आहोत सेकंड सेमीफायनल। संदीप भैया नवले 11 तुकाई टायगर्स पारगाव आणि त्यांच्या विरोधामध्ये देवाश्री वॉरियर्स टाकळी ढोकेश्वर अशी लढत आहे। संतोष नागवडे पाटील यांच्या शुभ हस्ते आपण पाहतो टॉस होतो आकाशाकडून नाणं जमिनीकडे। संदीप भैया नवले 11 तुकाई टायगर्स पारगाव जितेन शेळके टॉस जिंकतायत आणि आम्ही गोलंदाजी करू। पहिला चेंडूवरती आपण पाहतोय अमोल गागरेचा फर्निचर तोडून टाकला अभि खुजूरनं। पाठीमागच्या सामन्यामध्ये देखील अफलातून गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते आहे। सेमीफायनल क्रमांक पहिला चालू आहे, पहिला डाव संपलाय, पूर्वार्ध संपलेला आहे, उत्तरार्धाला आपल्याला जायचंय आणि काय घडते काय बिघडते ऐकायचंय। ऐकण्यासाठी मनोज बेल्लेकर सरांना आपण इथे मायक्रोफोनवरती आमंत्रित करूया। 6 षटकांची लढत असेल याची नोंद घ्या। अमोल गागरे बाद झाल्यानंतर मधुर धुळे आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय आणि आवाजामध्ये देखील थोडासा बदल आहे। आदरणीय मनोज बेल्लेकर, थँक्यू, धन्यवाद। पहिल्या उपर्तीन फेरीतील सामना मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय जो चालू झालाय आणि एका बाजूला पहिला डाव संपला, दुसरा डाव सुरू झाला आणि जसा दुसरा डाव सुरू झाला पहिल्या चेंडूवरती आलेली विकेट बरंच काय सांगून गेली। अमोल गागरेची पहिल्या चेंडूवरती आलेली विकेट आणि त्यानंतर पुढच्या चेंडूवरती आलेली एक सिंगल अगदी आपण पाहायला मिळाली आणि धावफलकावरती धावसंख्या 1-1 ही धावसंख्या निश्चितप्रमाणे आपल्याला जी पाहायला मिळते। रोहित या दरम्यान अगदी आपण पाहतोय जो स्ट्राईकला असेल यावेळेचा चेंडू अगदी आपण पाहिला उजेष्टीच्या बराचसा बाहेर आहे। कवायतीचा एक नवीन प्रकार अगदी आपण पाहतोय, व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा। एक गोष्ट तितकीच खरी की बऱ्याच वेळा अगदी आपण म्हणत असतो की पहाटे उठल्यानंतरच व्यायाम केला जातो असं नाही। 24 तासात केव्हा व्यायाम करा, पण व्यायाम करा हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। केव्हाही करा, दुपारी जरी 3-4 किलोमीटर फिरला ना काही हरकत नाही, पण तुम्ही व्यायाम करणे सगळ्यात गरजेचं राहतं। आता सकाळपासून प्रवास करत आता दुपारच्या सत्रात व्यायाम केलाय पंचांनी। मिस्टर हॅरी स्विच हिटचा प्रयत्न केला गेला होता आणि या दरम्यान अजून एक वाईड आलाय, लाखोपरचा दुसरा वाईड। अभि खुजूरला आपण पाहतोय इथे गोलंदाजी मार्कवरती आहे आणि पहिल्या चेंडूवरती परफेक्ट यॉर्क टाकत अमोल गागरेला बाद केलं। पुढच्या चेंडूवरती सिंगल अमोल घेतली, पण पुढचे दोन्ही चेंडू खराब आले अभिषेक खुजूरचे। या दरम्यान स्विच हिट, चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर, छत्रपतींचा छावा, इथे मिळतील 6 धावा। जेवढा वेगात चेंडू गेला ना
तेवढा वेगात डीजे वाजला तर अजून मजा आली असती. धावप्रका धावसंख्या 9. धावपलकावरती धावसंख्या 9 आणि जेवणाचे डबे आलेत. काही मित्र म्हणले अरे चल आता थोडासा वेळ आहे पटकन आपण जीव. धावप्रकाची धावसंख्या 9. मकरंद अनासपर्यंत एक चित्रपट आहे, चित्रपटाचं नाव आहे जाऊ तिथं खाऊ आणि त्यांचाच एक डायलॉग आहे घरात नाही गहू आणि आपण कलर टीव्ही घेऊ. धावपलकावरती धावसंख्या 9. 9 रन. आक्रमण केलंय. पहिला षटकार आलाय जो इथे रोहित खरातने खेळलेला आहे. युवा मराठा चषकामध्ये रोहित खरातची कामगिरी अगदी आपण पाहिली. एनबी ट्रॉफीमध्ये आपण रोहित खरातची कामगिरी आपण पाहिली. परत एकदा स्विच हिट. गुडघा समिती टेकवला, चेंडू मैदानाच्या बाहेर पाठवला. समजले का तुले? रोहित खरात म्हणतात मले. थँक्यू. लागोपाठचे 2 षटकार आलेत. आक्रमण मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय सातत्याने हरेश्वर क्रिकेट क्लब कर्जुले हरिया आणि एका बाजूला टीम अगदी आपण पाहतोय यशवंत भाऊ पाचंगे 11 HK स्पोर्ट्स लोणी खान. दोन्ही टीम पॉवरफुल आहे. कालपासून काय घडले मला माहिती नाही पण कालपासून अगदी आपण पाहतोय अहिल्यानगर वर्सेस पुणे जिल्हा सातत्याने अगदी आपण पाहतोय ही मॅच कालपासून खूप वेळा घडलेली आहे. यावेळेचा चेंडू अगदी आपण पाहिला आहे. चेंडू जसा वेगात आला होता बॅकफुटला सरकला. चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला गेला. बॅटवरती आला नाहीये. निर्धार चेंडू. धावप्रगती धावसंख्या असेल ती मात्र 15 धावा. 1 गड्याच्या मोबदल्यात. फिफ्टीन रन. 15 वरती धावले की गड्याच्या मोबदल्यात. अजूनही 31 चेंडू बाकी आहेत. 51 धावा बनवायच्या आहेत. 31 चेंडू 51. परफेक्ट क्यार करण्याचा प्रयत्न होता. सन्मानपूर्वक चेंडू खेळण्याचा प्रयत्न करत असताना चेंडू आला डॉट. षटकाची झाली आहे समाप्ती. पहिलं षटक संपलं. धावप्रकाराची धावसंख्या 1 बाद 15. 5 ओव्हर बाकी राहिल्यात. अजून 51 बनवायचे आहेत. स्पर्धेमध्ये जर अगदी आपण पाहिलं तर 2 खेळाडूंचा सन्मान अंग स्पोर्टच्या माध्यमातून केला जाणार आहे. त्याचं कारण असं की सायराम संघाचे असणारे अष्टपैलू खेळाडू संतोष भाईक आणि सुमित वावळ या दोघांनाही अंग स्पोर्टच्या ब्रँड अँबॅसेडरपदी निवड झाल्याबद्दल या दोघांचे मनापासून अभिनंदन आहे. आणि दोघांचाही सन्मान संतोष भाईक आणि सुमित वावळचा सन्मान या ठिकाणी एस ए टूर्स अँड ट्रॅव्हलचे ओनर त्याचबरोबर संघमालक असावा तर असा असावा असं छाती डुकून सांगणारे मात्र सगळे खेळाडू आदरणीय संतोष शेठ नागवडे यांच्या शुभ हस्ते या दोन्ही खेळाडूंचा गुणगौरव जो केला जाणार आहे. तर सुमित वावळ या संतोष भाईक या दोघांचाही गुणगौरव आपण संतोष शेठ नागवडे साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न करणार आहोत. गोलंदाज तयार आहे. यावेळेस अगदी बॅकफुटला सरकला. चेंडू खेळला जाईल डीप दरम्यानला. क्षेत्ररक्षक चेंडू पोचला जातोय. एक धाव तर आली आहे. चेंडूने थोडीशी दिशा तर बदलली. चेंडू थोड्या वेळ थांबलाय आणि तिथे 2 धावा पळून पूर्ण केल्या गेल्या. धावप्रका धावसंख्या 17 धावा आहेत. सन्मान केला जातोय संतोष नागवडे साहेब यांच्या शुभ असते. त्यांच्या समयेत अगदी आपण पाहतोय ऑनस्क्रीन आपल्याला रॉयल ट्रॉफीचे उद्घाट आहे. ज्यांनी एक छोटंसं स्वप्न पाहिलं आज हे स्वप्न किती मोठं होतं ना पाहायला मिळतंय. रॉयल ट्रॉफीचे मुख्य आयोजक आदरणीय विशाल उर्फ बंटी शेठ गायकवाड यांना आपण पाहिलं. यावेळेस मधुरच्या बॅटमधून चेंडू मिड विकेट क्षेत्ररक्षक पोहोचला होता पण चेंडू हातातून सटकला. लाला राम प्रजापति ये क्या कर दिया आपने. रिएक्शन अध्यक्ष साहेब आता कॉम्बॉक्स मध्ये जॉईन होत आहेत. यावेळेस परफेक्ट करण्याचा प्रयत्न रोहित ढोबळे साहेब निश्चितप्रमाणे अध्यक्ष साहेब
एक जुने दांडे खेळाडू, एक काळ साई स्पोर्ट्स क्लब, मला वाटतं शिरू परिसरामध्ये पहिल्यांदा किटमध्ये कोणता संघ पाहिला असेल तो साई स्पोर्ट्स क्लब होता. मग अगदी मतीन सय्यद, सतीश गावडे, रवी ढोबळे, त्यानंतर डॉक्टर अविनाश गावडे, ही नाव आहेत जुने काळाची. परफेक्ट हो जल सुटला, जीवनदान मिड विकेटला अगदी आपण पाहतो एक सोपा जल सुटला गेला. 2 धावा आल्यात. जीवनदानाचा फायदा या ठिकाणी कदाचित घेतला जाईल, कारण अध्यक्षाचं बेगोटी तितकीच खरी आहे. वास्तविक जीवनामध्ये अगदी आपण जगत असताना ज्या वेळेस अगदी आपण पाहतोय, आपण एखादा प्रवास करत असताना एखाद्याचा अपघात झाला, त्याला आपण वेवळ्यात एखाद्या हॉस्पिटलमध्ये नेलं, त्याला जीवनदान जर मिळालं तर तो व्यक्ती आयुष्यभर आपले उपकार विसरत नाही. जर त्याला जाण असेल तर तो विसरत नाही. पण क्रिकेटमध्ये एखाद्याला तुम्ही जीवनदान द्या, त्याला एकच शब्द आहे, बदला. इथं फक्त बदलाच घेतला जाणार आहे. आणि आयकॉनचा झेल सोडलाय, क्या कर दिया आपने. ओम, इथे परत एकदा. यावेळेचा अवघड होता, परंतु झेल होता, हे तितकाच खरं आहे. क्षेत्ररक्षण थोडंसं खराब होताना पाहायला मिळालं. परत एकदा चुकांच्या पाठोपाठ चुका होताना आपल्याला पाहायला मिळालं. एफर्ट जबरदस्त आहे. हे एफर्टला 100% मार्क द्यावे लागतील. एक गोष्ट तितकीच खरी आहे, तुम्हाला यश तेव्हाच मिळलं जातं ज्यावेळेस तुमचे प्रयत्न 100% असतात. तुम्ही 80-90% जास्त प्रयत्न करणार आहे, तुम्हाला आयुष्यामध्ये यश मिळणार नाही. एफर्ट 100% दिले तरच यश आहे, आणि एफर्ट लागले गेलं होतं. गोलंदाज ओमचं मात्र कौतुक करावं लागेल. ओम सबाडे 2 वेळेस संधी निर्माण केली होती. षटक क्रमांक 2 संपले. 23 धावा ते गड्याच्या मोबदल्यात आता 4 ओव्हरमध्ये 43 धावा अजूनही बनवायच्या बाकी राहिलेत. एक गोष्ट तितकीच खरी आहे, आणि प्रमोद दादा कलिले आणि नाना शिलर साहेबांचं आगमन झाले, त्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत आहे. सचिन दादा कारकेले साहेबांचं आगमन झाले, त्यांचं मनापासून स्वागत आहे. पण संतोष शेठ नागोडे ज्या ठिकाणी जातात, रेकामे हाताने कधी जात नाही. ज्या स्पर्धेला सदिच्छा आणि शुभेच्छा भेट असते, यावेळेस सुद्धा आलेत ना, काही ना काही घेऊनच आलेत. पण कोणासाठी आणलंय, त्यांनी एक चर्चा केली की प्लेअर ऑफ द डे प्रत्येक दिवसामध्ये अगदी आपण पाहिलं तर खूप चांगल्या प्रकारची कामगिरी करणारा खेळाडू होता ना, मग त्याच्यासाठी काय, मग त्यांनी येताना प्लेअर ऑफ द डे साठी प्रत्येक दिवसातले जे 5 खेळाडू आहेत, या 5ही खेळाडूंसाठी आकर्षक भेटवस्तू आणलेली. ती काय आहे, कोणती आहे, कशी आहे, माहिती काहीच नाहीये. हेलिकॉप्टर शॉट, चिते क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल, मोठी विकेट आली आहे, बिग विकेट, फलंदाज होईल बाद. तेवीस धावा झालेल्या आहेत. जेवढ्या धावा झाल्यात तेवढे चेंडू बाकी राहिलेले आहेत, आणि 43 धावा अजूनही जिंकण्यासाठी बनवायचे आहेत. आणि पीआरडी परत एकदा आपल्या नवीन पर्वात नवीन वर्षात आपल्या सर्वांच्या आग्रह खातील आणि प्रेमापाठी परत एकणार आहे. आणि प्राइज असेल तब्बल 2 लाख रुपये. पर्व क्रमांक 11. 2 लाख रुपयाची प्राइज असणारी क्रिकेटची स्पर्धा जानेवारी-फेब्रुवारीमध्ये निश्चितप्रमाणे आपल्याला क्रिकेटची स्पर्धा पाहायला मिळणारच आहे. यावेळेस मिड विकेट चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता, बॅटमध्ये चेंडू परफेक्ट आलेला नाही. आणि पीआरडी मध्ये टीम जी विजेते होईल त्या टीमच्या टीम ओनरला 2 व्हीलर आहे. धन्यवाद अध्यक्ष साहेब. आणि अजून एक क्रिकेटची स्पर्धा येणार आहेत. कारखान्यावरती संतोष शेठ नागोडे यांच्या मार्गदर्शनाखाली
क्रिकेटची स्पर्धा निश्चितप्रमाणे येणार आहे. स्कोर 24. दरम्यानच्या काळामध्ये आदरणीय खंडूशेठ शेंडगे साहेबांचं आगमन झालंय. त्यांचं मनापासून स्वागत. आणि जिथे ते उभे आहेत तिथे चौकार आलाय. 4 रन. चौकारानंतर धापरकर धावसंख्या 28 धावा धावपलकरती. अगदी आपण पाहतोय 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 2.3 षटकांचा खेळ संपलाय. 21 चेंडू 38 धावा. 21 चेंडू 38चा सामना अजून या दरम्यान जो बाकी आहे. बिघड केलाय सीमा रेषेच्या बाहेर. मधुरच्या बॅट मधून येतो षटकार. 6 रन. थँक्यू टी से. कलात्मक फटका पाहायला मिळाला. क्रिकेटमध्ये सौंदर्य पाहायला मिळालंय. मधुरच्या बॅट मधून आलेला हा अफलातून षटकार आहे. धापलक 34 वरती जाऊन जे पोहोचलाय. मेगा फायनलला पोहोचण्यासाठी आसुसलेले दोन्ही संघ आहेत. मॅच 65 वरती संघ ऑल आउट झाल्यानंतर 66चा पाठलाग करत असताना आता समीकरण बाकी राहिले. शेवटचे चेंडू शिल्लक राहिले 20. धावा बनवायच्या आहेत 32. 20 चेंडू 32. हा सामना अजूनही बाकी आहे. आणि संतोष नागवडे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली एप्रिलमध्ये कारखान्यावरती 5 लाख रुपयाची क्रिकेटची स्पर्धा येऊ टाकलेली आहे. कमिंग सून. त्याही क्रिकेटच्या स्पर्धेची सर्वजण आता उत्सुकतेने वाट पाहत आहेत. एप्रिलमध्ये ती क्रिकेटची स्पर्धा होणार आहे. मे महिन्यामध्ये विशाल उर्फ पंडित गायकवाड यांचा वाढदिवस 25 ते 29 मेला 5,55,555 रुपयाची क्रिकेटची स्पर्धा आता शिरूर नगरीमध्ये येणार आहे. इथे तुम्ही डॉट आलाय. समीकरण परत एकदा आपण पाहूया. चेंडू शिल्लक राहिले ते अजूनही 19 बनवायच्यात 32. 19 चेंडूमध्ये 32 धावसंख्येचा पाठलाग अजून या ठिकाणी करायचा बाकी राहिलेला आहे. मॅच खूप जबरदस्त होणार यात कुठल्या प्रकारची शंका नाही. बाजी कोण मारणार आहे लक्ष लागले सगळ्यांचं. मेगा फायनलला कोण. मिड विकेटला अगदी आपण पाहतोय चेंडू पोहोचलाय तिथे. शतरशी चेंडूवरती आलाय. लालाराम प्रजापती चेंडू कव्हर करतोय. एक सिंगल येते. सिंगलच्या रूपाने धापड करत धावसंख्या असेल ती आता 35 धावा. समीकरण आहे 18 चेंडू 31 धावा. 18 चेंडू 31. तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी सामना होणार नाही. विनर टू थर्ड. ज्या संघाचा पहिला क्रमांक येईल त्या संघाने ज्या संघाला सेमीफायनलला पराभूत केले त्याला तिसरा क्रमांक असणार आहे. या ठिकाणी आदरणीय प्राध्यापक प्रवीण चोळगे सर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आरोही कॉलेजचे सर्वा त्यांचं मनापासून आपल्या रॉयल ग्रुपच्या वतीने त्याबरोबर साईराम मित्र परिवारच्या वतीने मनापासून स्वागत आहे. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये पाणी निश्चितप्रमाणे निघलेलं. काही खेळाडू उभे राहून पाणी पितात. पंच जर अगदी आपण पाहिले तर मैदानाच्या आतमध्ये खाली बसून पाणी पिताना पाहायला मिळाले. काय कारण असू शकतं बरं. उभं राहून पाणी पिल्याने काय होतं आणि खाली बसूनच पाणी प्यावा का. काहीतरी कारण असेल ना. आपण बऱ्याच वेळा एखादा दूरवरचा प्रवास करून आलो घरामध्ये गेलो की आपले बरेच ज्येष्ठ मंडळी काय सांगतात थोडं खाली बस. खाली बसून पाणी पे. डीजे थँक्यू. डीजे थँक्यू. फुल टॉस. उस पे बढ़ के पास. 6 रन.
थँक्यू डीजे. फुलटॉस होता मिड विकेटला अगदी आपण पाहतोय मधुरच्या बॅटमधून अगदी बॅटच्या बॉटमला चेंडू लागला गेला आणि खूप दूरवरती हा षटकार मधुरच्या बॅटमधून येताना पाहायला मिळाला. मधुरला सापडलेला सूर आणि धावसंख्येचा महापूर. धापले 41. 17 चेंडू आता बाकी राहतील. या 17 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी अजूनही 25 धावा पडवायच्या आहेत. गोलंदाज तयार आहे अक्षय. यावेळेस अगदी आपण पाहिलं हलक्या तरी चेंडू खेळला क्षेत्रक्षेत्रवर चेंडूवरती पोहोचतोय. भिंतीला चेंडू लागला गेला. फिकी येईपर्यंत इथं 2 धावा पळून पूर्ण केल्या गेल्या. धापरकर धावसंख्या 43. 43. शेवटचे 16 चेंडू आणि 23 धावा. 16 चेंडू 23चा सामना अजून अगदी बाकी असेल आपल्याला पाहायला मिळतोय. शांत वातावरण आहे. वातावरण कशा प्रकारे अशांत केलं गेलं मधुरच्या बॅटमधून. नऊ चेंडू आणि 23 धावा आहेत मधुर धुळेच्या. यावेळेस शफलून करण्याचा प्रयत्न होता. चेंडू पर्यंत खूप वेगात यष्टीरक्षक अमित तापकीर सर यांच्या हातात चेंडू निश्चितप्रमाणे जाऊन विसवलाय. अमित तापकीरबद्दल सुद्धा बरीचशी चर्चा आपण केलेली आहे. पीटीपीएल क्रिकेटची स्पर्धा 1 नाही 2 नाही 3 वेळेस हवेली अंटरने हॅट्रिक मिळवलेली आहे. त्याचा कॅप्टन होता अमित तापकीर. एक काळ धानोरी स्पोर्ट्स क्लब धानोरी संघासाठी भरत दादा आणि अमित दादा या दोघांनी या टीमचं नाव मोठं केलेलं आहे. 2 चांगले मित्र आहेत अमित आणि भरत. त्याच पाठोपाठ अगदी आपण पाहिलं एक चांगले लेदरचे कोच आहेत. सनग्लोक क्रिकेट स्टेडियमवरती आज कित्येक मुलांना घडवण्याचं काम अमित तापकीर सर करतायत सणसवाडीच्या मैदानावर. परत एकदा इथे पंचाकडे अपील खूप मोठा आहे. अपील खूप मोठा आहे आणि तिथं अगदी आपण पाहतोय ऍक्शन बरोबर रिॲक्शन. चर्चा मैदानाच्या आतल्या ठिकाणी होताना पाहायला मिळते. दोन्ही पंच मैदानाच्या आतून थोडीफार चर्चा करत आहेत. चर्चा केल्यानंतर पंच जागेवरती जातील. जागेवर पोहोचल्यानंतर आपल्याला कळणार आहे इथे आउट की नॉट आउट काय निर्णय आहे. आणि निर्णय आलाय व्हाईट बॉल. व्हाईट बॉल. चर्चा खूप मोठ्या प्रमाणात अगदी आपण पाहतोय या ठिकाणी ती केली जाते. मॅच ऑन. अपील खूप मोठ्या प्रमाणात केलं गेलं होतं क्वाईट बिहाइंडचं. व्हाईट बॉलचा इशारा निश्चित प्रमाणात पंचांचा पाहायला मिळाला. धापरक इकडे पुढे जाईल. धापरकाची धावसंख्या 44 आहे. समीकरण एकदा आपण पाहूया. 14 चेंडू बाकी राहिले. 22 धावा अजूनही बनवायच्या आहेत. 66 धावसंख्येचा पाठलाग या ठिकाणी जो करायचा. मॅच अजूनही होऊ नये. मॅच संपलेली नाहीये. गोलंदाजी वरकट अक्षय वाटरकर. परत एकदा काही झालं मी अगोदरच सांगितलेलं आहे. अनुभव जो आहे ना हा सगळ्यात मोठा अमित तापकीर यांच्याकडे. जिद्द आणि चिकाटीच्या जोरावरती कित्येक मॅच त्यांनी अशा समोरच्याच्या पात्रात असताना तिथून खिचून आणलेले आहेत. ही ताकद आहे अमित तापकीर यांच्याकडे. परत आता मधुरवरती डिपेंड. इथे बिघडण्याचा प्रयत्न होता. धावबाचा प्रयत्न असेल परंतु तिथे चेंडू फेकला गेला नाही. एक सिंगल आली. सिंगल चेरूपाने षटकाची वेळ समाप्ती. 4 ओव्हर कंप्लीट. 2 बाद 45. 12 चेंडू 21 धावा. 12 चेंडू 21चा सामना बाकी. कालपर्यंत आम्ही धो पाऊस पडला पाहिलाय धावसंख्येचा. आज कालपर्यंत फलंदाजाच्या गळ्यामध्ये वरमाळा घालणारी खेळपट्टी आज गोलंदाजावरती प्रेम करताना पाहायला मिळाली. शायद कुछ बल्लेबाज कह सकते ए आज तो बेवफा निकली. कल तुझे प्यार तो हमारे साथ था आज उसके साथ. हे मनात कदाचित देत असेल परंतु आज गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल. चांगली गोलंदाजी आज सातत्याने होताना आपल्याला पाहायला मिळते.
मधुर जे काय करायचंय इथे मधुर धुळेला करायचं. या अगोदरच्या मॅचमध्ये सुद्धा सुपरस्टार ठरला होता. 37 धावसंख्येची बहारदार खेळी या खेळाडूने 17 चेंडूमध्ये केली होती. 5 षटकार त्याने खेळले होते. तोच खेळाडू इथे मैदानाच्या आतमध्ये लढताना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजीवरती तयार. शेवटचे 12 चेंडू बाणवाचे 21 धावा. लालाराम प्रजापती. लालाराम प्रजापतीचा हा चेंडू अगदी आपण पाहतोय. इथे नो बॉल नो बॉल नो बॉल आणि नो बॉल जो आहे तो बोला सर काय. ओके, तिसऱ्या पंचांचा निर्णय काय तो आपण पाहू. चेक केला जाईल. हा सर, मिस्टर हॅरी सर, जी लाईन आहे ती आपण लाईन पकड. संतोष बोराडे साहेबांचं आगमन झाले, त्यांचं मनापासून स्वागत. लालाराम प्रजापती इथे जर 1-2 विकेट घेत असेल तर कदाचित यशवंत व पाचंगे 11 HK स्पोर्ट्स लोणीकन विजयाच्या दिशेने करेल प्रगती. जर विकेट घेत असेल लालाराम प्रजापती. व्हाईट बॉल आलाय. मुख्य व्यासपीठावरती अगदी आपण पाहतोय आलेल्या सगळ्या मान्यवरांना मानाचा फेटा, महाराष्ट्रीय मानाचा फेटा बांधला जातोय. विकेट केलाय. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहे तिथे, परंतु असेल प्रेक्षकांच्या भूमिकेत. षटकार. षटकाराच्या रूपाने धावफलक मात्र झटपट्याने पुढे जाताना पाहायला मिळेल. तो असेल संघाचा अर्धशतक पूर्ण करताना पाहायला मिळाला. षटकार. 52 धावा आहेत आणि आता समीकरण 11 चेंडू आणि 14 धावा. प्रत्येकाला मानाचा फेटा या ठिकाणी बांधला जातोय. मानाचा असणारा तुराय रॉयल ट्रॉफी अगदी आपण पाहतोय. आलेले सगळे मान्यवर रॉयल आहेत. समोर प्रेक्षक वर्ग रॉयल आहेत. सामना सुद्धा रॉयलच होतोय. पाहूया करामत मैदानाच्या आतमध्ये काय होणार आहे. हरेश्वर सुलकव कर्जुले आर्या वर्सेस यशवंत भाऊ पाचंगे 11 SK स्पोर्ट्स लोणीकन. विकेट केला परत एकदा. खोलवर टप्प्याचा चेंडू, परंतु तिथे क्षेत्ररक्षक आहे. आली आहे मोठी विकेट. झालाय सुंदर असा झेल आणि संपलाय मधुर धुळेचा खेळ. या ठिकाणी क्रिकेट विश्लेषक आदरणीय शंकरराव मांढरे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत.
सॉरी सोमनाथ मांढरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. सोमनाथ मांढरे साहेबांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. 52 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यात षटकारानंतर पुढच्या चेंडूची विकेट घेत आपण काय आहोत हे लालाराम प्रजापतीने दाखवून दिलेलं आहे. आणि आता मॅच आहे 10 चेंडू 14 धावा. मॅच अजूनही ऑन आहे. ही बॅटर अनिल माळी मैदानाच्या आतमध्ये नॉन ट्रॅकच्या बाजूला प्रवीण गावडे अर्थात भूम्या. यावेळीचा चेंडू शरीफ भेदक आपल्याला पाहायला मिळाला आहे. तिथे डायरेक्ट हिट आणि फलंदाज होईल इथे धावबाद प्रवीण गावडे बाद. चेंडू अगदी आपण पाहतोय खूप जोरात लागला गेला होता अनिल माळी यांना. तिथे तो थोडा वेळ थांबला गेला. प्रवीण खूप दूरवरती आला होता. घरटं सोडलं आणि प्रवीणच्या घरावर लालाराम प्रजापतीने बुलडोजर फिरवला. प्रवीण गावडेचं घर उद्ध्वस्त झालं. 2 चेंडूवरती 2 विकेट. चेंडू खूप जोरदार आघात होताना पाहायला मिळालाय. त्यामुळे आपण ही गोष्ट सातत्याने पाहत असतो की सेफ्टी गार्ड सगळ्यात महत्वाचा आहे. 9 चेंडू बाकी राहिले 14 धावा बडवायच्या आहेत. प्रत्येकाचं योगदान या क्रिकेटच्या स्पर्धेला असलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. खंडूशेठ शेडगे साहेबांना विनंती राहील आपला मानाचा फेटा बांधला जातो तो आपण बांधून घ्यावा. खंडूशेठ शेडगे साहेब आपण फेटा बांधून घ्यायचा विनंती राहील. आरोही कॉलेज ऑफ फार्मसीचे सर्व आदरणीय चोळके सर या ठिकाणी उपस्थित आहे. चोळके सरांचे मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. आमच्या रॉयल ग्रुपच्या वतीने साईराम मित्र परिवाराच्या वतीने स्पेशल थँक्स टू तिरंगा एक नावाचा ब्रँड आहे तिरंगा हॉटेल. त्यांचे मी मनापासून या ठिकाणी कौतुक करेल. गेली 3 वर्ष 3 पर्वात हॉटेल तिरंगाचे जे ओनर आहेत फिरोज भाईंना ज्या ज्यावेळेस आम्ही एखादा शब्द टाकला त्याच्याच फिरोज भाईंनी एकच सांगितलं तुमको जो अच्छा लगता है वो कर दो, जो आपके मन में हो वो कर दो. ही क्रिकेटची स्पर्धा जी उभी आहे ना अशा दानशूर व्यक्तींमुळे उभी राहिलेली आहे. शिरूरमध्ये ज्या ज्या क्रिकेटच्या स्पर्धा असतात त्याच्यावेळेस अगदी हॉटेल तिरंगाचं मात्र योगदान असतं. तर सगळ्या ऑर्गनायझरच्या वतीने आपल्याला मनापासून धन्यवाद आहे. मग जाऊया मैदानाच्या आत. यावेळेस अगदी आपण पाहतोय लॉंग आपला चेंडू पोहोचलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचतोय. 1 धाव तर येईल. क्षेत्ररक्षण थोडासा खराब झालाय परंतु त्याचा फारसा फायदा घेतला जाणार नाहीये. 12 चेंडू 21चा सामना. अगदी आपण पहिला चेंडू वाईड आला होता. त्यानंतर 12 चेंडू 20चा सामना षटकार आला होता. त्यानंतर 14 धावा राहिल्या होत्या आणि आता मॅच बाकी आहे. शेवटचे चेंडू शिल्लक राहिले ते अजूनही 8 बनवायच्या 13 धावा. 8 चेंडू 13 अजूनही या धावा निश्चितप्रमाणे बनवायच्या आहेत. 8 चेंडू आणि 13 धावा. गोलंदाजीवरती तयार लालाराम प्रजापती. फाईन लेगला तिथे ओ जेल या दरम्यान जो सुटला गेलाय पण एफर्ट जबरदस्त पाहिलं. मित्रांनो हे प्रयत्न आवडले असतील तर एकदा जोरदार टाळ्या वाजवायला काहीच हरकत नाहीये. एफर्ट सगळ्यात महत्वाचे असतात. आणि समीकरण आता बाकी राहिले. शेवटचे चेंडू शिल्लक राहिले 7 बनवायचे आहेत. 12 7 12 7 चेंडू 12 धावा. पाहूया बंटी पाटील म्हणजे विशालजी गायकवाड यांच्या गाडीचा नंबर सुद्धा 7-12 आहे. हो 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 भन्नाट वेग होता. लालाराम प्रजापतीचं कौतुक करू एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात. गोलंदाजी आपल्यातून टर्निंग पॉईंट पाहायला मिळालाय आणि आता मॅच बाकी आहे. शेवटचे 6 चेंडू आणि बनवायच्या 12 धावा. 6 गेंदे 12 रन. पहिल्या उपंत्य फिरते सामना मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. कोण जिंकणार आहे ह्या 12 धावा रोखणारा गोलंदाज कोण असणार आहे तेही आपल्याला पाहायचंय. कारण म्हटलं जातं ना की समोर तितक्या ताकदीची फलंदाजी तितक्या ताकदीचा गोलंदाज असणं गरजेचं आहे. 52 पत्त्यांचा कॅन म्हणतो हुकमी एका सगळ्यात महत्वाचा मानला जातो. म्हणून म्हटलं जातं कि अपनी कीमत उतनी रखी जो अदा हो सके. अपनी कीमत उतनी रखी जो अदा हो सके. अगर अनमोल हो गए तो तनाव हो जाओगे. खेल ताश का हो जिंदगी का हो या हो क्रिकेट का अपना एक तभी दिखाना जब सामने वाला बादशाह निकले. 6 गेंदे और 12 रन.
गोलंदाज तयार, गोलंदाज मार्कवरती अक्षय आणि अक्षयचा हा चेंडू डॉट आलाय. स्ट्राईकला असणारा फलंदाज अगदी आपण पाहतोय अनिल विशाल वाघला आपण पाहतोय स्ट्राईकला. दरम्यानच्या काळामध्ये अगदी आपण पाहतोय राजापूर नगरीचे लोकनियुक्त सरपंच ते तिसऱ्या पंचांची मदत घेतली गेली. बॅटिंग टीम हरेश्वर क्रिकेट क्लब कर्जोली अरे या टीमने रिव्ह्यू घेतलाय. तर राजापूर नगरीचे लोकनियुक्त सरपंच आणि क्रिकेटचं एक दानशूर व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं, ज्यांनी आपल्याला रॉयल ट्रॉफीमध्ये बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, बेस्ट आयकॉनसाठी स्पोर्ट्स सायकल दिलेले आहेत. ते दानशूर दाते आदरणीय सचिन दादा चौधरी पाटील उपस्थित झालेले आहेत. दादांचं मनापासून स्वागत आहे. फेअर डिलिव्हरी, रिव्ह्यू लॉस, रिव्ह्यू लॉस, फेअर डिलिव्हरी निश्चितपणे पाहायला मिळाली. शेवटचे 5 चेंडू बनवायच्या 12 धावा. कोण पोहोचणार आहे मेगा फायनलला, रॉयल ट्रॉफीच्या मेगा फायनलला? लखपती होण्यासाठी कोणता संघ पहिला जाणार ते आपल्याला पाहायचे, कारण जो दोन्ही संघ जाणार आहेत फायनलला ते दोन्ही संघ लखपतीच होणार आहेत. एकाला मिळणार 1 लाख आणि एकाला 1,51,000. परत एकदा डॉट बॉल, परत एकदा येणारा डॉट बॉल अगदी आपण पाहिलाय. आपला सन्मान घेण्यासाठी आणि मानाचा फेटा बांधून घेण्यासाठी मी नामदेव धावडे साहेब आणि अमोल पवार यांना विनंती करेल, आपला सन्मान होणार आहे, सन्मान घेण्यासाठी या. परत एकदा आपण पाहिलं हेलिकॉप्टर शॉट खेळला, क्षेत्रक्षेत्र चेंडूवरती पोहोचतोय, 4 रन. सावकार त्याचे थँक्यू. या चौकाराच्या रूपाने धापलक वाढलाय. धापलकावरती धावा संख्या 58. शफल झाला होता, चेंडू खांडून काढला गेला, लॉंग ऑफला 2 क्षेत्ररक्षक आले, पण चेंडूची उंची मोठी होती आणि चेंडू सीमारच्या बाहेर जाताना पाहायला मिळाला. 3 चेंडू 8 धावा, 3 चेंडू 8. नामदेव धावडे साहेब आणि अमोलदादा पवार आपला सन्मान होणारे, सन्मान घेण्यासाठी यावं विनंती राहणार आहे. यावेळेस परत एकदा आपण पाहिले इथे खूप चांगला चेंडू आणि इथं अगदी आपण पाहते फलंदाज होईल धावबाद, फलंदाज धावबाद. नामदेव धावडे साहेब आणि अमोल पवार आपला सन्मान घेण्यासाठी या फेटा बांधून आपला सन्मान होणार आहे. आपण मानाचा फेटा बांधून घेण्यासाठी स्टेजवरती यायचंय अशी आपणास विनंती राहील. आता मॅच बाकी आहे, सामना बाकी राहिलाय. 2 चेंडू आणि 8 धावा. आणि आता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये संजय. संजय आला नवीन फलंदाज मैदानाच्या आत. अनिल माळी काय करमत करतोय आपल्याला पाहायचंय. 2 चेंडू बाकी राहिले तर 8 धावा पडवायच्या आहेत. 2 चेंडू 8. सामना जर टाय झाला तर इथे सुपर ओव्हरचा निर्णय. 2 चेंडू 8. या चेंडूवरती या सामन्याचं भविष्य आहे. बिघड केलाय समोरच्या बाजूला, तिथे क्षेत्ररक्षक आला, क्षेत्ररक्षक खूप चांगलं झालंय आणि त्या दरम्यान दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न करत असताना बॅकअपसाठी क्षेत्ररक्षक नव्हता, तिथे आलेल्या तब्बल 2 धावा. आणि आता सामना राहिलाय 1 चेंडू आणि बनवायच्या आहेत 6 धावा. जर कुठल्या प्रकारचा अतिरिक्त चेंडू जर आला नाही तर 1 चेंडू, व्हाईट बॉल लो बॉल जर नाही आला तर 1 चेंडू आणि बनवायच्या 6 धावा. शिरूरकर मंडळी, मॅच आवडली असेल तर दोन्ही टीमला टाळ्या वाजवायला काहीच हरकत नाहीये. एक टीम ऑल आउट झाली आणि दुसरी टीम विजयाच्या दिशेने मात्र आगेकूच करणार का ते आपल्याला पाहायचंय. 1 चेंडू आणि 6 धावा. अक्षय तयार अनिल माळीसाठी. यावेळेचा चेंडू अगदी आपण पाहतोय उंची खूप आणि हा सामना जिंकलाय यशवंत बाप्पा संघ 11 SK स्पोर्ट्स लोणीकन. कॉंग्रॅच्युलेशन. रॉयल ट्रॉफीच्या पर्व 3ऱ्या मध्ये संघ पोहोचला मेगा फायनलला. अमिताभ किरण कंपनी, कॉंग्रॅच्युलेशन.
चला पारगाव टीम आता वेळ घेऊ नका, विनंती राहील संदीप भैया नवले 11. तू काय टायगर पारगाव संघ या संघाने क्षेत्ररक्षण लवकर लवकर लावून घ्यायचंय अशी विनंती राहील. आणि या सामन्यातला प्लेयर ऑफ डीजे थांबा आता.